जेव्हा दिल्लीचा क्रूर सुलतान गुरु रविदास महाराजांच्या चरणी का झुकला? काय आहे 1509चे रहस्य? चला तर मग जाणून घेऊया. इतिहास केवळ युद्धांनी नाही तर विचारांनी बदलतो. 1509चा तो काळ जेव्हा दिल्लीचा सुलतान सिकंदर लोदी, ज्याने तलवारीच्या जोरावर साम्राज्य उभं केलं होतं, तो एका महापुरुषाच्या विचारांनी पार थक्क झाला होता. काय घडलं होतं 5 एप्रिल 1509ला? हा तो ऐतिहासिक दिवस आहे जेव्हा माणुसकीच्या विचारांसमोर क्रूर सत्तेने शरणागती पत्करली. सुलतानाने केवळ गुरुजींचा सन्मानच केला नाही, तर स्वतःच्या हाताने त्यांचे पाय धुतले आणि त्यांना आपल्या सुवर्ण सिंहासनावर बसवलं. हा कोणताही चमत्कार नव्हता, तर ती होती गुरुजींच्या मानवतावादी विचारांची ताकद. ज्यांनी कधीही कोणासमोर मान झुकवली नाही, तो सिकंदर लोदी गुरुजींच्या चरणी का झुकला? कारण गुरुजींनी त्याला सांगितलं होतं की खरी सत्ता ही तलवारीच्या धारेवर नाही तर लोकांच्या काळजात असते. बेगमपुराचा तो क्रांतिकारी विचार सुलतानाच्या काळजाला भिडला होता. आज आम्ही त्याच रविदास या वारशाचे पाईक आहोत. हा आहे आमचा खरा इतिहास, जो जगासमोर येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हा जोशीला इतिहास पटला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल रविदासिया वर्ल्डना सबस्क्राईब करा. क्रांतिकारी जय रविदास, जय बाबू जगजीवन राम.